महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संबंधित गुन्ह्यांना आळा कधी बसणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। असाच एक प्रकार सध्या महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 5 फेब्रुवारी रोजी घडलाय। घर भाड्याचे पैसे न दिल्यामुळे आरोपीने जीवे ठार मारण्याची व गाडी जाळण्याची तसेच घरातील किमती वस्तू जाळून नुकसान केले। फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून फिर्यादी विश्वनाथ म्हस्के यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आरोपी समीर उर्फ सहदेव म्हस्के याला पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरोधात भारतीय न्यायदंड कलम 326 जी 352 351 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीची रवानगी अलिबाग कारागृहामध्ये करण्यात आली आहे। संबंधित आरोपीने यापूर्वी देखील गाड्या जाळणे व धमकी देण्याचे प्रकार केल्याचे समजते। महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मुंडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।